नमस्कार. श्री अरविंद विचार मंचच्या या यूट्यूब वाहिनीवर सगळ्यांचं पुनश्च एक वार मनापासून स्वागत. श्री अरविंदांचे गीतेवरील निबंध हा आपला चिंतनाचा थोडासा संवादाचा विषय आहे. त्यांचे जे एकंदर निबंध आहे त्यापैकी पहिला जो निबंध होता ज्याला आपण प्रस्तावना म्हणूया तो आपण बघितला. आता आपण त्यातला भगवान गुरु या शीर्षकाचा निबंध बघणार. ज्या अनेक गोष्टी गीता ग्रंथाच्या निर्मितीसाठी आपण वेगळ्या बघितल्या, ज्या वेगळ्या आहे, अन्य ग्रंथांपेक्षा वेगळे पण त्याच्यामध्ये आहे, त्यातलं आणखी एक वेगळेपण श्री अरविंदांनी इथे अधोरेखित केलेलं आहे. ते वेगळेपण असं आहे की गीता ग्रंथाची निर्मिती स्वतंत्र ग्रंथ म्हणून एकाकी असा ग्रंथ म्हणून झालेली नाही. कोणत्याही एखाद्या आध्यात्मिक शक्ती संपन्न व्यक्तीच्या जीवनाचं ते फळ नाही, किंवा वेद आणि उपनिषद जशी निर्माण झाली तशी शुद्ध आध्यात्मिक संशोधनाचं सुद्धा ते फलित नाही. मग ते काय आहे? या ग्रंथाच्या निर्मितीला एक ठोस पार्श्वभूमी आहे, एक पूर्वपीठिका आहे, एक काहीतरी प्रसंग आहे, घटना आहे. आपल्याला सगळ्या माहीत, सगळ्यांना तो माहीत असलेला प्रसंग आहे, इतिहासातला जो प्रसंग आहे. या प्रसंग निमित्तानं या ग्रंथाचा उदय झाला आहे. या ग्रंथाचा उदय होण्याचं कारण आहे हा घडलेला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजय, धृतराष्ट्राने विचारलं होतं. तेव्हा संजयानं उत्तर दिलं होतं. तर त्या क्षणी जे सगळे जमलेले आहेत, एकत्र आलेले आहेत, पाहिली पांडवी सेना सज्ज, दुर्योधन आहे तिथे. दुर्योधनाने पाहिली सगळी पांडवी सेना सज्ज झालेली आहे. मग गेला गुरुपाशी त्याचं हे वाक्य बोलिला, गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज, विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य. हे सगळं पांडव सैन्य त्यांनी रचलेलं आहे ते बघा, असं म्हणून त्यांनी सगळ्या पांडव सैन्य काय काय आहेत, कोणकोणत्या पांडव सैन्यातले आहेत त्या सगळ्यांची ओळख करून दिली. आता जसं हे दुर्योधनाने द्रोणाचार्यांशी बोलून हे म्हटलं सगळं की हे सगळं सैन्य आहे, तसंच अर्जुनालाही वाटलं. आणि मग अर्जुन सुद्धा काय म्हणाला, जेव्हा युद्धाचा आरंभ झाला, दोन्ही सैन्य सागरासारखी, सेना सागरासारखी समोर उभी राहिली, तेव्हा अर्जुनाचा रथ जिथे कुठे होता तिथे असताना त्यांनी कृष्णाला म्हटलं, दोन्ही सैन्यांमध्ये बाबा रे माझा रथ नेऊन उभा कर, बरं बघू दे ना कोण कोण माझ्याशी लढायला आलाय. दोन्ही सैन्यांमध्ये कृष्णा माझा रथ उभा करेल, नेऊन उभा कर माझा रथ, म्हणजे कोण पाहिन राखीती युद्ध कामना. युद्धाची इच्छा धरून कोण कोण इथे आलेलं आहे ते जरा मी बघेन तरी माझ्या डोळ्यांनी. आज या रणसंग्रामी कोणाशी झुंजण आहे माझं, कोणाशी युद्ध करायचंय मला, कोणाशी झुंजायचंय हे मला एकदा बघू तर दे. झुंजते वीर ते सारे, घेतो पाहोने यथ मी एकदा बघून घेतो ते कोणते वीर आहे ते. युद्धी त्या हतबुद्धीचे, जे करू पाहती प्रिय. हतबुद्धीचे, युद्धामध्ये हतबुद्धीचे प्रिय करू पाहतात असे कोण आहेत मला बघू दे. कुठेतरी सूक्ष्मचा अहंकार अर्जुनाच्या मनात आला होता का? बघतो तर जरा कोण कोण युद्ध करायला आलं, बघू दे मला. मोठ्या याने गेला, तो आवेशाने गेला. कृष्ण मनातल्या मनात हसला असेल की चल बघायचंच आहे ना तुला, बघ. दोन्ही सैन्यांच्या मध्ये कृष्णाने अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला, आणि रथ नेऊन उभा केल्यानंतर काय झालं, कृष्णा स्वजन हे सारे, युद्धी उत्सुक पाहुनी,
गात्रेची गळती माझे होत असे तोंड कोरडे. इदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यते. युद्धाला जमलेले हे सगळे लोक इथे पाहिल्यानंतर त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी माझ्यामध्ये आवेश संचारायचा राहिला बाजूला. ते युद्ध करण्यासाठी माझ्यामध्ये शक्ती संचार होणं किंवा उत्साह संचार होणं हे तर सगळं बाजूलाच राहिलं. पण उलट माझ्या गात्रांना कंप सुटलाय. मला काय करावं ते समजत नाहीये. माझं मुख कोरडं पडलेलं आहे. मला स्वतःला हे कळतच नाहीये की आता मी हे कसं सगळं यांच्याशी युद्ध करू. कसं करू म्हणजे मला शस्त्रास्त्र आठवत नाही अशातला भाग नाही आहे. माझ्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती नाही अशातलाही भाग नाही आहे. सगळं काही आहे. पण हे सगळे समोर लोक जे उभे आहेत ते बघून माझ्या हातातलं शस्त्र गळून पडलेलं आहे. अशासाठी गळून पडलेलं आहे की मी यांच्यावर शस्त्र उचलू शकत नाही. हे माझेच आहेत सगळे. काके मामे सगळे सोयरे बंधू पुत्र दामात हे सगळे सगळे माझेच आहे. मी यांच्या विरुद्ध शस्त्र कसा उचलू. आता प्रश्न आहे की अर्जुनाने याच्यापूर्वी युद्ध केली नाहीत का? खूप युद्ध केली. विराटाच्या प्रसंगी सुद्धा तो शस्त्र घेऊन उभा राहिला आणि हे सगळे हेच सगळे होते ना युद्ध करायला. तर त्या सगळ्यांशी युद्ध केलं त्यांनी. त्यावेळेला सगळेच होते. कर्ण होता, अश्वत्थामा, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म सगळेच तर होते. पण त्या सगळ्यांशी त्यांनी युद्ध केलं होतं. तेव्हा त्याच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित नव्हता झाला की का बरं युद्ध, कसं युद्ध करू, का मारू मिळाला यांना सगळ्यांना. या क्षणी त्याच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला. दुसरी गोष्ट म्हणजे तो स्वतः शूर क्षत्रिय होता. प्रयत्नपूर्वक शस्त्रास्त्र विद्या प्राप्त केली होती. त्याच्यासाठी अतोनात रात्रंदिवस कष्ट सहन केले होते. ते काय फक्त ते एक धनुष्य खांद्यावर मिरवण्यासाठी किंवा त्या शस्त्रास्त्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन किंवा आपल्या शस्त्रास्त्राचं कौशल्य दाखवण्यासाठी केलं होतं का? त्याला माहित होतं ना की ही सगळी शस्त्रास्त्र जी आपल्याला प्राप्त झालेली आहेत याचा उपयोग हा युद्धासाठीच होणार आहे. युद्धासाठीच, युद्ध करण्यासाठी, संघर्षासाठीच आपण जर ही शस्त्रास्त्र विद्या प्राप्त केलेली आहे तर आता मग मी आमच्या पुढे शस्त्र उचलू शकत नाही हा प्रश्न मनात यायचं कारणच काय? ही द्विधा मनस्थिती त्याची होण्याचं कारण काय? हा खूप महत्वाचा प्रश्न इथं आहे की जेव्हा की त्याला माहिती होतं की आपलं कर्तव्यच आहे युद्ध करणं. प्रत्येक क्षत्रियाचं कर्तव्य असतं युद्ध करणं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये ही मनस्थिती त्याची का निर्माण झाली? एक कसोटीचा क्षण त्याच्यासमोर उभा राहिला की मी आता करू शकत नाही. हे करू की ते करू ही द्विधा मनस्थिती नव्हती. मी हे करूच शकत नाही की म्हणण्यापेक्षा मला हे करायचंच नाहीये. या सगळ्यांना मारून रक्तलांछित असं राज्य प्राप्त करण्यापेक्षा मी भिक्षांनावर उपजीविका करायला तयार आहे हे म्हणू शकणारा अर्जुन कोणी त्याची कल्पनाच केली नव्हती. असं का झालं? ऐन वेळेवर असं त्याचं का झालं याचा विचार आपण आता करणार नाही. आपण याचा विचार करणार आहे की हा जो तो कसोटीचा क्षण त्याच्यासाठी उभा राहिला, त्याच्या समोर उभा राहिला होता प्रत्यक्ष, त्यावेळी त्यांनी सहाय्यार्थ कोणाकडे बघितलं? या कसोटीच्या क्षणातून किंवा प्रसंगातून कोण मला वर काढील असं त्याला वाटलं होतं? खरं तर त्यांनी युद्धच करत नाहीचं म्हणून आपल्या हातातला धनुष्य खाली ठेवून दिलं होतं. त्याला युद्ध प्रवण केलं होतं कृष्ण. त्याला त्याने याच्यासाठी माझी संभ्रमित अवस्था झाली आहे. माझ्या मनात भ्रम निर्माण झाला आहे. मला हे कळत नाहीये की ह्या सगळ्यांना मारून मी का प्राप्त करावं सगळं राज्य. या सगळ्यांना का मारावं हा प्रश्न नाही, कसं मारावं हाही प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की या सगळ्यांना मारून मी राज्य प्राप्त करावं का आणि का करावं यांना कळत नाहीये. यांची बुद्धी नष्ट झालेली आहे. पण माझी तर शाबूत आहे ना. माझी बुद्धी स्थिर आहे आणि मला हे कळतं आहे की हा अधर्म आहे. आणि मग हे असं कळत असताना मी त्यांना का मारू हा प्रश्न त्याने कृष्णापुढे उपस्थित केलेला आहे. हा कसोटीचा क्षण आहे. म्हणजे त्या क्षणी गीतेचा जन्म झालेला आहे. या कसोटीच्या क्षणी गीतेचा जन्म झालेला आहे. आणि हा जो कसोटीचा क्षणी झालेला गीतेचा जन्म झालाय त्यात कृष्ण आणि अर्जुन हे जे एकमेकांबरोबर आहेत, हे एकमेकांसमोर जे उभे राहिलेले आहेत ते यावेळी एकमेकांचे
गुरु शिष्य या संबंधामध्ये यासारखे उभे राहिले आहेत. ही गुरु शिष्यांची जोडी आहे. की याकडे बघताना श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे, गीतेच्या शिकवणीकडे केवळ सर्वसामान्य आध्यात्मिक तत्वज्ञान किंवा नैतिक आचारशास्त्र या दृष्टीनं बघून चालणार नाही. कारण गीतेचा जन्म इथे आहे. हे सगळं सांगण्याचं प्रयोजन आहे की गीतेच्याकडे फक्त आध्यात्मिक तत्वज्ञान किंवा वैचारिक गोष्ट किंवा नैतिक आचरण याच गोष्टींनी बघून चालणार नाही. कारण त्या शास्त्राचा जन्म, त्या ग्रंथाचा जन्म कुठल्याही ऋषींच्या आश्रमामध्ये शिष्य समोर बसले असताना त्यांना उपदेश करताना किंवा आणखी कुठल्या तरी सभा संमेलनात असा झालेला नाहीये. हा जन्म या ठिकाणी झाला. नीतिशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र व्यवहारान्वित करताना जे कसोटीचे प्रसंग येतात त्या प्रसंगी कसं वागावं याचा विचार गीतेच्या शिकवणीत आहे. हे महत्वाचं. शास्त्र काय अर्जुनाला माहिती नव्हतं का? माहिती होतं. धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला होता. प्रकांड पंडित होता धर्मशास्त्राचा. शस्त्रविद्येचा अभ्यास केला होता. या शस्त्रविद्येचा अभ्यास करताना शस्त्रांचा उपयोग केव्हा, कुठे, कसा, कोणाविरुद्ध करावा हे सगळं तो शिकलेला होता. आणि मग हे सगळं असून सुद्धा त्याचे हातपाय कापायला लागले. म्हणजे जे काय आपण यापूर्वी शिकलेलं असतो त्या शिक्षणाचा कसोटीच्या क्षणी कसा उपयोग करावा हे सांगणारी गीता आहे. गीता हा असा ग्रंथ आहे जो ग्रंथ आपल्याला सांगतो आहे की कसोटीच्या क्षणी आपण जे आतापर्यंत शास्त्र शिकलोय, ज्ञान आहे, नीतिशास्त्र शिकलोय आणि जे काय शिकलेलं आहे ते सगळं शिकलेलं आचरणात आणताना कसं उपयोगात येईल. या कसोटीच्या प्रसंगाचं स्वरूप काय आहे, जो कसोटीचा क्षण आला आहे त्या कसोटीच्या प्रसंगाचं स्वरूप काय आहे, कुरुक्षेत्रावरच्या लढाईचं महत्व काय, अर्जुनाच्या आंतरिक प्रकृतीवर या लढाईच्या प्रसंगाचा परिणाम काय झाला, या गोष्टी प्रथम निश्चित केल्या म्हणजेच आम्हाला गीतेतील कल्पनांचा मध्यवर्ती ओघ स्पष्टपणे आकलन होऊ शकतो. हे खूप महत्वाचं एक विधान केलेलं आहे श्री अरविंदांनी की आपण जेव्हा जे काय शिकलेलो आहे ते फक्त शिकण्यासाठी शिकलोय का, पदव्या मिळवण्यासाठी, त्याच्यात पारंगत हे दाखवण्यासाठी. आपण जे काही शिकतो ते कुठेतरी त्याचं आचरणात आणण्यासाठी शिकत असतो. किंवा ती आपल्याजवळ एक अशी शिदोरी असते, ती आपल्याजवळ अशी ठेव असते की ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं त्यावेळेला आपल्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे, संकटाच्या समयी त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून शिक्षण असतं. आणि मग हे जे संकटाचे क्षण येतात त्यावेळेला त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल हे गीताशास्त्र सांगते. म्हणून गीता ही प्रत्येकाला जवळची वाटते, आपली वाटते. जे आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं होतं की ही आपल्या लहानशा संसार गृहाचा दरवाजा, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. तर याच्यामधून काय लक्षात येतं आपल्याला, एक सर्वात महत्वाची गोष्ट याच्यात लक्षात येते की सामान्य घटना असती एखादी तर त्या सामान्य घटनेवर एवढं सखोल तत्वज्ञान निर्माण झालं नसतं, एवढं आध्यात्मिक गहन अशी चर्चा झाली नसती. गीताशास्त्राचं तत्वज्ञान हे सखोल आहे, पूर्ण जीवनाला व्यापलं आहे, जीवनाला व्यापून पुरून उरणार आहे. हे सगळं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, प्रत्येक युगामध्ये ते उपयोगी पडणार आहे याचं सामर्थ्य आहे. याचं कारण असं की त्याच्यामध्ये सखोल तत्वज्ञान आहे. सर्वसामान्य घटनेवर किंवा सर्वसामान्य कठीण परिस्थितीमध्ये, व्यावहारिक आचरणाच्या ह्याच्यात कठीण परिस्थितीमध्ये जर असा काही प्रसंग आला असता तर एवढं सखोल तत्वज्ञान निर्माणच झालं नसतं. हा प्रसंगच विचित्र आहे, युद्ध विचित्र आहे. म्हणून युद्धाचं कारण आणि या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हे कुरुक्षेत्रावर का झालं वगैरे हे सगळं जे श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी अशा आहेत की सामान्य घटनेवर एवढं महान आणि सखोल असं तत्वज्ञान निर्माण करता येणार नाही. कारण की सामान्य दैनंदिन जीवनामध्ये जी संकटं येतात, आपल्या व्यवहारामध्ये ज्या छोट्या छोट्या अडचणी येतात, ज्या गोष्टी येतात त्या गोष्टींसाठी सामान्य आदर्श हे त्याचं निराकरण करू शकतात. त्या समस्यांचं लहान गोष्टींचं निराकरण करण्यासाठी
आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या लहान मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला ज्या सामर्थ्याची धैर्याची आवश्यकता असते त्याच्यासाठी दैनंदिन सामान्य मार्गदर्शन पुरेसं असतं. आणि गीतेमध्ये मात्र खोल आध्यात्मिक मार्गदर्शन केलेलं आहे. आणि श्री अरविंदांनी 3 महत्वाच्या गोष्टी याच्यात आलेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. गीतेत अध्यात्म दृष्टीनं 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, आध्यात्मिक जीवन आणि सामान्य जीवन, सामान्य मानवी जीवन. आध्यात्मिक जीवन आणि सामान्य मानवी जीवन यांचे अत्यंत सखोल संबंध असतात. खोलवर रुजलेले संबंध असतात, अत्यंत सखोल संबंध असतात. आणि त्या संबंधातून निर्माण होणारे प्रश्नही अत्यंत सखोल असतात. ते प्रश्न अत्यंत सखोल असतात आणि हे मानवी जीवनाच्या मुळापासूनच निर्माण होतात. ते कसे निर्माण होतात याचं हे प्रतीक आहे, याचा हा संघर्ष आहे की मुळातून मानवी जीवनाच्या मुळापासून, आरंभापासून हे प्रश्न निर्माण झाले. म्हणून हे ज्ञान इतकं सखोल आहे. जितके प्रश्न सखोल गेलेले असतील, जितका जास्त आतमध्ये विचारांचा धागा गेलेला असेल, जितका जास्त प्रश्न खोलवर रुजला असेल, तितकी त्यासाठी करावी लागणारी धडपड, ते प्रश्न सोडवण्यासाठी करावे लागणारे प्रयास हे महत्त्वाचे. म्हणून या ठिकाणी परमेश्वर गुरु आहे असं म्हणते. कृष्ण भगवान गुरु आहे. पूर्ण महाभारतामध्ये कृष्णाला सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच तो वापरलेला आहे. पण आता तो इथे गुरु आहे. जेव्हा गीता सांगायला उभा राहिला तेव्हा तो देव झाला, भगवान झाला. भगवान उवाच असं झालेलं आहे. कारण कसोटीचा क्षण हा अर्जुनासाठी आहे. कसोटीचा क्षण कृष्णासाठी नाही, कसोटीचा क्षण हा अर्जुनासाठी. आणि त्याचा गुरु अर्थातच कृष्ण आहे. आणि कृष्ण हा त्याचा नुसता आधीपासूनचा गुरु आहे किंवा काय असातला प्रश्न त्या आजच्या भाषेत बोलायचं तर कृष्ण हा त्याचा फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आहे. सुरुवातीपासून आहे, त्याच्याबरोबर आहे. आधी ते नातेवाईक आहे, आते मामे भाऊ आहेत, त्यामुळे ते आधी नातेवाईक आहेत. त्यानंतर ते मित्र आहेत. पूर्ण महाभारतभर वावरताना ते मित्र म्हणून वावरले, आधी नातेवाईक आहे हे नुसतंच माहिती होतं. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला ते नातेवाईक म्हणून समोर आले, भेटले एकमेकांना. त्याच्यानंतर कृष्ण त्याच्याबरोबर सतत त्याचा सखा म्हणून, मित्र म्हणून वावरलेला, बंधू म्हणून नव्हे, सखा म्हणून वावरलेला आहे. आणि या प्रसंगामध्ये मात्र तो गुरु झालाय. आणि या दोघांमध्ये बाकीची सगळी नाती संपली आणि एक गुरु शिष्य संबंधाचं एक नातं त्यांच्यामध्ये उभं राहिलं. आणि गुरु हा स्वतः ईश्वराचा मानवांमधला अवतार आहे. आणि ह्या अवताराचं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण नेण्यासाठी, पूर्णत्वाला जाण्यासाठी सहाय्यक म्हणून अर्जुन आहे. पूर्ण ह्याची जर चौकट लक्षात गेली आपण अवताराची, अवताराचं जे कार्य आहे त्याचं विनाश आहे, दुष्कृता, दुष्ट व्यक्तींचा नाश करणे, पृथ्वीचा भार हलका करणे, हे जर कृष्णाचं काम होतं. त्या कृष्णाच्या कार्यामध्ये सहाय्यक म्हणून अर्जुन होता. आणि या युद्धाचं जे कार्य काय आहे, उद्देश काय आहे, या युद्धासाठी एवढे 18 अक्षौहिणी लोक का जमा झाले एकत्र? ते जन्मले त्यावेळेला त्यांचा सगळ्यांचा मृत्यू त्यावेळेला लिहिलेला होता. आणि मग एकाच वेळेला या सगळ्या एकाच म्हणजे त्या ठराविक 18 दिवसाच्या युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सैन्याचा जर मृत्यू होणार असेल तर ते एकत्र एकाच वेळेला एकाच ठिकाणी मृत्यू येण्यासाठी लढाईशिवाय, युद्धाशिवाय दुसरं कोणतं कारण असू शकतं? एका ठिकाणी कसे जमतील ते? त्यासाठी ह्या प्रयोजन होतं ते. आणि ह्या युद्धाचा काय परिणाम होणार आहे ते अर्जुनाला माहिती होतं. त्याच्या लक्षात येत होतं, त्याला या युद्धाचा परिणाम दिसत होता, दाहकता दिसत होती, त्या हत्येचं दारुण दुःख समजू शकत होतं. याच्या मागे कोणती विचारधारा आहे आणि ही विचारधारा जी आहे ती विचारधारामध्ये अंधत्व आहे. अंधपणाने दुर्योधनाने हे सगळं युद्ध सगळ्यांवर लादलेलं आहे हेही अर्जुनाला समजत होतं. हे सगळं अनैतिक आहे हेही अर्जुनाला समजत होतं. कारण त्याला हे माहिती होतं की या युद्धामध्ये आपण काही पूर्णपणे प्रामाणिकपणे युद्ध करू शकणार नाहीये, धर्माच्या संकल्पनेत बसणार नाही. आपल्याला कुठेतरी धर्म बाजूला ठेवावा लागणार आहे, पळवाट काढावी लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या मनात खळबळ निर्माण झाली होती.
हे सगळं माहीत असल्यामुळे त्याच्या मनात प्रचंड उलथापालथ झाली. आणि मग ही जी खळबळ निर्माण झाली होती, ही अत्यंत उलथापालथ झालेली खळबळ जी होती अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली ती पण अत्यंत महत्त्वाची होती. आणि या खळबळीमधनं काही प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. त्याला एक साक्षात्कार झाला. त्याच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि हा जो साक्षात्कार झालेला आहे तो साक्षात्कार कशाचा झाला आहे, श्री अरविंदांनी सुरेख म्हटलेलं आहे, अर्जुनाच्या मनात खळबळ उत्पन्न करून एका विलक्षण साक्षात्काराचा धक्का त्याला कृष्णाने दिलेला आहे. काय आहे? विश्वाच्या व्यवहारात ईश्वराचा हेतू काय आहे? या विश्वाच्या सर्व संपूर्ण जगाच्या व्यवहारात ईश्वराचा काय हेतू आहे? मानवी जीवनाचा आणि व्यवहाराचा अर्थ काय आहे? हे जीवन कोणीकडे चाललंय? हे जीवन कोणीकडे जायला हवं आहे? प्रत्यक्षात कोणीकडे चाललंय, प्रत्यक्षात वास्तवात कोणीकडे जायला हवं आहे? त्याचे साध्य काय असावे इत्यादी प्रश्न हा कसोटीचा प्रसंग अर्जुनाच्या मनात उभे करील हे कृष्णाला निश्चित माहिती होतं. आणि त्याच्यासाठी त्याने हा प्रसंग त्याने म्हटल्याप्रमाणे बरोबर त्या सेनेच्या मध्ये त्याचा रथ आणून उभा केला. ही खळबळ त्याच्या मनात निर्माण जाईल. आणि मग गुरु उपदेशाचा हा प्रसंग आहे. ही सगळं व्यक्त करण्यासाठी कृष्णाला हे सांगण्यासाठी आधी अर्जुनाच्या मनात प्रश्न तर निर्माण व्हायला हवे. त्याला तो साक्षात्कार झाला आणि मग ते प्रश्न त्याच्यामध्ये मनामध्ये निर्माण झाले. त्या क्षणी त्याच्यामध्ये साक्षात्कार. आता हा कृष्ण हा ईश्वर अवतार मानते. अवताराची संकल्पना थोडीशी आपल्याला इथं जरी पूर्ण समजून घ्यायची नसली तरी दोन गोष्टी महत्त्वाच्या इथे समजून घ्यायच्या आहेत. की अवताराची जी संकल्पना उद्भवलेली आहे ही अवताराची संकल्पना वेदाचा जो एक दृष्टिकोन आहे की ईश्वरी ही सत्ता एकच सत्ता आहे, ईश्वर सत्ता ही फक्त एकच सत्ता आहे, त्याची अभिव्यक्ती जीव आणि आत्मा अशी आहे. आणि ज्या जीवात्म्यामध्ये ईश्वर पूर्णतया अभिव्यक्त होतो त्यावेळेला आपल्या सर्व आत्मिक जाणीवेसाठी अभिव्यक्त होतो. ही जी संकल्पना आहे ईश्वर हा जीवात्म्यामध्ये पूर्ण जाणीवेनिशी व्यक्त होऊ शकतो, ही जी संकल्पना आहे त्याच्यावर अवतार कल्पनेचा उदय झाला. त्याच्यातून अवतार कल्पनेचा उदय झालेला आहे. आणि हा उदय जीवनावश्यक वेदांती दृष्टिकोनाचा तर्कशुद्ध परिणाम आहे. जीवनविषयक वेदांताचा दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा तर्कशुद्ध परिणाम म्हणून अवतार कल्पनेचा उदय झालेला आहे. आणि हा जो आहे अवतार कल्पनेचा उदय हा वैष्णव वेदांतात यावर खूप जास्त भर दिला गेला. वैष्णव वेदांतात याचा भर दिला गेलाय. आणि या अवतार संकल्पनेमध्ये जी ईश्वरी एक प्रमुख सत्ता मानली आहे ती सत्ता आणि जीवात्मा या दोघांमध्ये नर नारायण म्हणजे जीवात्मा आणि ईश्वरी सत्ता यांच्यामध्ये नर नारायण हा संबंध प्रस्थापित केलेला आहे. मानवातील देव आणि देवातील मानव. मानवातील देव नरकर्णी करे सो नरका नारायण म्हणजे सारखा मानवातला जो तो देव आहे तो देव आणि देवांमधला मानव जो देव देवतातुल्य अनुपमेय गुण ज्याच्यामध्ये आहे आणि तरी तो मानव रूपामध्ये वावरतो आहे असं यांचं नातं नर आणि नारायण या अभेद्य जोडीनं वर्णन केलं. नर आणि नारायण या जोडीची अभेद्य जोडी मांडली आहे वैष्णवांच्या संकल्पनेमध्ये असं ते पूर्णपणे जाणवतं. गीतेत ईश्वराचं रूप काय आहे? गीतेमध्ये सुद्धा ईश्वराचं जे स्वरूप मानलेलं आहे हे ईश्वराचं स्वरूप हे सर्व भूतांच्या ठाई सर्वभूती एकची आत्मा, सर्व भूतांच्या हृदयात राहणारा ईश्वर अशी ईश्वरांची कल्पना. सर्व प्राणी मात्रांच्या अंतरंगी निवास करणारा हा ईश्वर. प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतरंगी तो आहे, हृदयात आहे, हृदयस्थ नारायण आहे. पण हा जीवात्मा आणि हा अंतरंगी निवास करणारा ईश्वर यांच्यामध्ये खूप जाड पडदा आहे. अत्यंत जाड अशा पडद्याने ते विभक्त झालेले आहेत. एकच असून विभक्त झालेले हा जो पडदा आहे हा दूर होणं आवश्यक आहे. जे पटले हे दूर होणं आवश्यक आहे. ते दूर होऊन शरीरधारी मानव आत्म्याला ईश्वरासमोर उभं राहता येतं. मी
ब्रह्म आहे हे जेव्हा जाणवतं तेव्हा हा जो आत्मा आहे शरीरधारी मानवामध्ये स्थित असलेला आत्मा तो त्याच शरीरधारी मानवामध्ये स्थित असलेल्या ईश्वराच्या अंशासमोर उभा राहू शकतो, त्याला पाहू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, त्याचा प्रकाश प्राप्त करू शकतो. गीतेमध्ये जी ही कल्पना आहे ही याच कल्पनेने मांडलेली. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताचय स्थिता अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंतयच आदित्यानाम अहम विष्णु ज्योतिषाम रविराम शुमान मरीचिन मरुताम अस्मी नक्षत्राणाम आमशिष. सगळ्या ठिकाणी मी आहे. वेदानाम सामवेदोस्मी देवानाम अस्मी वासवा. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रत्येकामध्ये मी अमुक एक आहे. म्हणजे तुमच्यातला जो श्रेष्ठ आहे इंद्रियाणाम मनश्चास्मी. इंद्रियांमध्ये मन श्रेष्ठ आहे तो मी आहे. म्हणजे तुमच्यातलं जे काय एक्सलन्स असेल तुमच्यातला तो मी आहे असं ईश्वर. श्रीकृष्णाने हे जे म्हटलंय अहम आत्मा गुडाकेश, हे गुडाकेश आहे. हे अर्जुना मी आत्मा आहे. म्हणजे आपल्या शरीरामधलं सर्वश्रेष्ठ काय आहे तर आत्मा, तर तो मी आहे. आपल्या इंद्रियामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? इंद्र. इंद्रियाणा मनश्चास्मी. मन आहे. मन हे इंद्र हे च प्रतीक आहे. म्हणजे ते दोघं एक. इंद्र आपल्या शरीरातला इंद्र म्हणजे मन. पुन्हा कधीतरी येईल तेव्हा आपण बघूया ते आहे. आणि हा जो माझ्याजवळ आहे माझा जो मी जे तुमच्यातलं श्रेष्ठत्व जे आहे म्हणजे प्रत्येक मनुष्यातली उत्तमातली उत्तम गोष्ट म्हणजे ईश्वर. ते किती सूक्ष्म आहे पहा. प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आहे. हा मानवी शरीरधारी आत्मा आहे आणि त्याच्याशिवाय आणखी एक ईश्वराचा असा अंश आहे की जो या आत्म्यापासून लपलेला आहे. एका झाड पडद्याच्या मागे लपलेला आहे. तो कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे. आणि तो एकदा का व्यक्त झाला की मग हा जो मानव आहे मानवी आत्मा आहे तो आत्मा ईश्वराचे बोल ऐकू शकतो, ईश्वराचा प्रकाश बघू शकतो, अजन्म आणि नित्य असलेल्या ईश्वराच्या अंतरंगी तो जाऊन स्थान प्राप्त करू शकतो. म्हणजे ही आपण असं विचार केला तर कसं की जसं म्हणतो की एका पडद्याच्या मागे दुसऱ्याच्या मागे तिसऱ्या सात पडदोमेचा 7 पडद्यांच्या मागे आहे. तशासारख्या ह्या आत्म्यापासून दूरचा हा जो ईश्वरी अंश कुठेतरी लपलेला आहे तो कुठेतरी आपल्याला त्याला जाऊन भिडायचं आहे. एवढंच नव्हे तर त्या ईश्वरी ईश्वरी अंशाच्या अंतरंगी मानवी शरीरातला आत्मा स्थानापन्न व्हायचा आहे. म्हणजे काय आपलाच आत्मा आपल्याच हृदयात स्थिर असलेल्या ईश्वराच्या अंतरंगी स्थापित करायचं. त्याने त्याच्या मांडीवर जाऊन बसायचं आहे. त्याच्यासाठी हट्ट धरायचा आहे, आग्रह धरायचा आहे. ध्रुवानी धरला होता तसा पित्याच्या मांडीवर बसण्याचा. तो पिता आहे त्याच्या मांडीवर बसण्याचा आग्रह त्या हट्ट करायचा. आणि ते बसण्यासाठी जशी ध्रुवाने केली तशी तपश्चर्या सुद्धा आपल्या आत्म्याला करावी लागणार आहे, मानवी आत्म्याला करावी लागणार आहे. आणि ही जाणीव जेव्हा होईल त्यावेळेला मानवी आत्मा ह्या ईश्वरीय जाणीवीत मिसळून जाईल. मग तो वेगळा राहणारच नाही ना. मग हा जेव्हा एकदा मिसळून जाईल तर या मिसळण्याला या निवास करून राहणाऱ्या ईश्वरी अंशामध्ये जाऊन मानवी आत्मा जेव्हा निवास करून राहील त्या समर्पणाला गीतेमध्ये उत्तम रहस्य असं म्हणतात. हे उत्तम रहस्य आहे. मग हे जे काय आहे उत्तम रहस्य आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये काय जे म्हणायचं आहे या ईश्वरी अंशाच्या दृष्टीने की कृष्ण गुरु आहे, तो भगवान आहे. आणि हा भगवान गुरु कसा आहे हे जाणण्याच्या दृष्टीने श्री अरविंदांनी जे विवेचन केले ते आपण बघूया. प्रत्येक मानवात नेहमी उपस्थित असलेला हा मानवातील ईश्वर. प्रत्येक मानवात नेहमी उपस्थित असलेला हा मानवातील ईश्वर जेव्हा मानवी जाणीव अंशतः किंवा समग्र आपल्या ताब्यात घेतो. मानवी जाणीव अंशतः किंवा समग्र ताब्यात घेतो म्हणजे तो पडद्याच्या आडून जे सूत्र हलवत होता तो आता पडदा बाजूला झालेला आहे आणि सांगितलं की चल मी आता हे करणार आहे सगळं. आणि दृश्य मानवी रूप धारण करून त्या रूपाच्या द्वारा जगाचा मार्गदर्शक गुरु नेता होतो तेव्हा ईश्वराचा अवतार प्रकट झाला आहे असे आपण म्हणतो.
अशा अवतारात समग्र ईश्वरी जाणीव मानवात उतरत असते. संपूर्ण ईश्वरी जाणीव ही मानवात उतरत असते. या जाणीवेचे केंद्रवर्ती सामर्थ्य आणि संपन्न वैभव मानवात येत असते. या जाणीवाचं जे सामर्थ्य आहे, जे वैभव आहे, ते मनुष्यामध्ये येत असतं. काही मानव मधून मधून ईश्वरी ज्ञानाचे सामर्थ्य, तेज, प्रेम काही अंशाने स्वतः शिरून आपले मार्गदर्शन करीत आहेत अशा भावनेने भारले जातात. काही मानव जे आहेत ते थोडे अंशानेच भरले जातात. त्यांना असं वाटतं की ही पूर्ण भगवत सत्ता आपल्यात आलेली आहे, पण ती आली नसते, ती अंशतः असते. हे मानव अवतार म्हटले जातात. जे गुरु किंवा आणखीचे आपल्याला श्रेष्ठ वाटणारे किंवा आपल्यापेक्षा अधिक जास्त ज्याच्यापुढे आपण नत होतो असे लोक आहेत, ते जे लोक आहेत त्यांना आपण अवतार मानत नाही. मानवाच्या अंतरंगातले ईश्वर हा मानवाच्या ठिकाणी राहणारा नित्य अवतार आहे. ते किती छान आहे पहा, की मानवाच्या अंतरंगातला ईश्वर हा मानवाच्या ठिकाणी राहणारा नित्य अवतार आहे. म्हणजे आपल्यामध्ये तो अवतार नित्य आहे. बाह्य मानव रूपधारी अवतार हा या नित्य अंतर्वर्ती अवताराचे निदर्शक होणे. तो आहे ईश्वराचा अंश म्हणून आपण आहो ना, सजीव आहो, जिवंत आहे, ही त्याची खूण आहे. बाह्य जगात वावरणारे त्या अंतर्वर्ती अवताराचे विकसित होते. जे बाह्य जगात आपण वावरतो ती, म्हणून अवताराची ही कल्पना नीटपणे समजून घेतली की मग लक्षात येतं की गीतेची शिकवण इतकी मौलिक का आहे. हा गुरु जो सांगतो आहे, जी शिकवण देतो आहे, कृष्ण ही जी शिकवण देतो आहे अर्जुनाला, ही इतकी महत्त्वाची का आहे, युगानुयुग वर्षानुवर्ष ही का आपल्यापर्यंत टिकून राहिलेली आहे, याचं महत्त्वाचं कारण हेच आहे. ही जी संकल्पना आहे ही जाणायची, अंतरंगी जे स्थित ईश्वराचं रूप आहे ते जाणायचं, मग बाह्य स्वरूप बघू. आणि मग हा जो भगवान कृष्ण गुरुच्या रूपाने उभा आहे, तो कशा प्रकारे अर्जुनाला मार्गदर्शन करतोय ते आपण याच्यानंतर बघूया. आणि आलं तर थांबूया. खूप खूप धन्यवाद.